इंद्रा, काय होतंय तुला? म्हणजे तू स्वतःच हसत असतोस, अचानक स्वतःच्याच विचारात हरवलेला असतोस. काय चाललंय काही कळतच नाहीये. मी सांगू का काय होतंय ते? अरे काय झालं? स्वतःला पहिल्यांदाच बघितल्यासारखं काय रिॲक्ट करतोयस? हे बघ, माझ्याशी फ्रिक्वेंटली बोलण्याची सवय तुला आता करून घ्यावी लागणार आहे. हा? का? अरे का म्हणजे? अरे तुझं तुलाच कळत नाहीये ना तुला काय होतंय ते. हो ना? नाही नाही, असं काही नाहीये. असं काही नाहीये. चेहरा बघा स्वतःचा आरशात. राणीने जेव्हापासून कौतुक केलंय ना, लाडू फुटतायत मनात. स्वतःच हसत सुटलायस तू. कळतंय का तुला काही? अरे काही काय बोलतोयस तू? ओके. जेव्हा तिने तुला स्पर्श केला, तू तिच्याकडे एकटक बघत राहिला आणि एक्झॅक्टली तेव्हाच एखादं म्युझिक तुझ्या कानात वाजू लागलं. असं तुला फील झालं नाही? असं का फील होतं? असं तेव्हाच फील होतं जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलेलो असतो. आणि तू राणीच्या प्रेमात पडलायस. प्रेमात. काय रे, कसला विचार करतोस? हे बघ, मी आणि राणी आर जस्ट गुड फ्रेंड्स. आम्ही खूप क्लोज फ्रेंड्स आहोत, एवढंच. बाकी काही नाही असं तुला वाटतं. कसं आहे ना, तुमचं जे नातं आहे ना, ते मैत्रीच्या पलीकडे गेलंय आता. हे बघ, तुला सतत असं वाटतं ती तुझ्या सोबत असावी. ती सोबत असली की सगळं काही छान वाटतं तुला. मुळात ती आनंदी असली की तूही खुश होतोस. अरे म्हणजे सगळं काय? हे प्रेम नाही तर अजून काय? नाही, असं काही नाहीये रे. अरे मग कसं आहे? हे बघ, इंद्रा राणीच्या सगळ्या गोष्टी ऐकायला लागल्या. इंद्रजित महाडिक, द इंद्रजित महाडिक स्वतःच्या मिस्टेक्स ऍक्सेप्ट करायला लागलाय. मुळात मुद्दा हा आहे की इंद्रा राणीच्या आनंदाचा विचार करतोय. तिच्या घरच्यांची काळजी घ्यावीची का वाटते तुला? नाही म्हणजे आधीचा इंद्र तर असा नव्हता ना. मग आता काय झालं? अरे ती फ्रेंड आहे ना माझी, मग फ्रेंडसाठी असं वाटू नाही शकत का मला? मग यार इंद्र, तू स्वतःच्या मनाची कसं खोटं बोलू शकतोस? ओके, काम डाऊन. आपण ना क्रॉस चेक करूया. हा, तू बस. अरे बस ना, बस बस बस. मी तुला काही सिच्युएशन्स देतो. जर तुला असं वाटत असेल की ते सगळं करेक्ट आहे आणि तसं होत आहे, तर तू टिक करत राहा. म्हणजे तुझं तुला क्लिअर होईल सगळं. करेक्ट? मला एक सांग, ती सोबत असताना इतर कोणीही असलं तरी तुझी नजर फक्त तिला शोधत असते. तुला सतत असं वाटत असतं की तिच्याशी काहीतरी बोलायचं आहे. करेक्ट? नाही म्हणजे नाही, मी कामाशिवाय तिच्याशी इतर काही बोलतच नाही. सो असं काही प्रश्नच येत नाही. अच्छा. तुला तिची काळजी वाटते. स्वतःपेक्षा जास्त तू तिची काळजी घेतोस. एम आय राईट? अरे म्हटलं ना तुला, माझी फ्रेंड आहे ती. आता फ्रेंड म्हटल्यावर काळजी तर वाटणारच ना. कॉमन सेन्स आहे हा. हो हो, रिलॅक्स रिलॅक्स. ओके. अजून हा, ती जेव्हा कधी तुझ्यासोबत नसते तरी तुला असाच भास होतो की ती तुझ्यासोबत आहे. येस ऑर नो? काय रे, बोल ना. नाही, नेव्हर. असं तर कधी झालेलंच नाहीये, कधीच नाही. अच्छा. नाही म्हणजे ठरवलंच असतं सगळ्या गोष्टी डिनाय करायच्या. काय काही बोललास का तू आता? काय काय? नाही नाही, काही नाही. मी आय वॉज लाईक ठीक आहे, एक काम करूया, तू ना या सगळ्या गोष्टी स्वतःच ऑब्झर्व कर आणि यू ओनली डिसाइड की तू तिच्या प्रेमात पडलायस की नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, ज्या क्षणी तुला असं फील होईल ना की हे सगळं होत आहे, तेव्हा तुला रिअलाइज होईल की यू आर इन लव्ह. तू तिच्या प्रेमात पडलायस. अरे
बघूया त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होतात की नाही. काय राणी मॅडम, अजून कामं उरकली नाहीत तुमची? अहो तुमच्या हाताला खूप उरक आहे असं ऐकलं होतं मी. मग काय झालं? नाही ते आवडतच आहे आता. हो आता इतक्या वेळ झाला अजून आवरतच आहे, कामं उरकतच नाहीयेत. चला 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 पटापटा कामं करा, हात चालवा, चला जावा जावा. ए हुकुमाची राणी, आज तुला काही गोष्टी जरा स्पष्टच सांगते. त्या नीट लक्ष देऊन ऐक आणि लक्षात ठेव. मालत्याई म्हणतात तसं या महाडिकांच्या घरामध्ये तुला पायपुसणीची सुद्धा किंमत नाहीये. अगं तुझ्यासारख्या माणसांनी उकिरडी फुंकत बसायला पाहिजे, पण तू कट कारस्थानं करून या घरामध्ये शिरलीस. या घरात आलीस म्हणजे स्वतःला या घराची मालकीन समजण्याची अजिबात चूक करू नकोस. आजपर्यंत मी शांत होते. तुझी लायकी मालत्याई सतत तुला दाखवत आल्यात, पण आता यापुढे सगळी सूत्र मी माझ्या हातात घेतलीत असं समज. कसली सूत्र? काय? माझ्या समोर हा सालसूतपणाचा आव आणायचा नाही. हा तुला मी चांगलं ओळखते. वाग ना खरी, का खोटी वागतीयस? इंदिरा भाऊजींना जरी तुझं खरं रूप कळलं नसेल ना, तरी आम्हाला तुझं खरं रूप कळलंय. म्हणजे हो ताई, मी असं काय वागले की तुम्हाला असं काहीतरी वाटतंय? वा, म्हणजे तुझ्या अजून लक्षातच आलं नाही का? आई बापाला सांभाळता येत नाही म्हणून इंदिरा भाऊजींना जाळ्यात ओढलंस, त्यांच्याकडून पैसे उकळलेस ना तू? नाही 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 नाही, तुझ्या आई बापाला पण ताई. माझ्या आई बुवांना काही बोलू नका. हो त्यांनी आणि मी इंद्रजित सरांना हात जोडून सांगितलं होतं की आमची मदत करू नका. आधीच महाडिकांचं आमच्यावरती खूप उपकार आहेत, आम्हाला अजून कोणासाठी ओझं नव्हतं बनायचं. पण अहो त्यांनी हट्टाने आमची मदत केली. तुम्ही माझी माणसं आहात असं म्हणत त्यांनी माझ्या आई बुवांसाठी जमेल ते सगळं केलं. ते काय आहे, ते माणूस म्हणून चांगले, म्हणून त्यांना दुसऱ्या माणसांची काळजी आहे. तू मला उलट बोलतीयस, उर्मिलाला उलट बोलतीयस. हा तू अशी ऐकणार नाहीस. मला उलट बोलतीयस, माझ्या वाकड्यात शिरतीयस. माझ्या वाकड्यात शिरल्यावर काय होतं हे कळेल तुला. हात सोडा, माझा घुम आहे. ताई हात सोडा, उर्मिला ताई सोडा. हे आता तुझा फक्त हात भाजलाय मी. माझ्या वाकड्यात शिरलीस, मला अरेरा कारे केलंस, माझ्याशी जर हुच्चक घातलीस ना, तर तुझ्या ह्या चुरू चुरू बोलणाऱ्या जिभेला चटका देईन. कळलं? आणि हो, आता सगळेजण जेवायला खाली येतील. तोंडातून एक जरी शब्द काढलास ना, तर या उर्मिला इतकी कोणी वाईट नसेल हे लक्षात ठेव. उर्मिला ताईंना हे अचानक असं काय झालंय? अशा का वागतात त्या माझ्याशी? तू हल्ली मोबाईल मध्ये फार असतोस बरं का अजित. म्हणजे प्रयोग कसे सुरू आहेत? प्रयोग काय रोजच नव्याने करतोय, पण काय सध्या एकही प्रयोग वर्कआउट होत नाहीये. ते होतील रे, चिंबत नको करू, काळजी नको करू. अगदी मालती मॅडम, आज घरामध्ये जेवणाचा सुगंध दरवळतोय, अप्रतिम. चला, मग तुमच्या तोंडून कधीतरी कौतुक निघतं तर. हो, पण
जेवण तुम्ही नसेल बनवलं ना, राणीने बनवलं असेल. खरं तर कौतुकास ती पात्र आहे. हो का? मग तिचंच कौतुक करत बसा. आबा, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही आगीशी खेळ करताय म्हणून? खरं उर्मिला, विक्रांत कुठे आहे? नाही, जेवायला नाही आला अजून म्हणून विचारते. नाही, तो बाहेरूनच जेवण करून आलाय. बरं. आबा, शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून एक प्रोटोटाइप मॉडेल बनवतोय. ज्याचा यूज करून आपण शेतीची नासधूस करायला येणारी जनावर थांबवू शकतो. अरे वा, उत्तम कल्पना आहे. आपण कशाचं काय, ते मॉडेल ट्राय करायला म्हणून मी शेतात घेऊन गेलो, पण सगळं फसलं ना. ते सोपानदादा नाहीत का, ते बोलले जनावर राहिली बाजूला, पण त्या मॉडेलच्या आवाजाने चोऱ्या माऱ्या करायला येणारे चोर पळत सुटले. काय ब्रो, त्याचाच विचार करतोयस ना जे मी तुला बोललो होतो. आय नो. आणि मला हे माहिती आहे की तू हे एक्सेप्टच करणार नाहीयेस की तुला ती फिलिंग आली आहे. सर, चला ना. चला, जेवण तयार आहे, आपण सगळे जेवून घेऊया. चला. राणी, तुझ्या हातांना काय झालंय? तुम्हाला उलट बोलतीयस? माझ्या हाताला काहीच नाही. कुठं काय? चला, जेवून घेऊया आपण सगळे. चला. सर, तुम्ही झोपला नाहीत अजून? मी तुझीच वाट बघत होतो. माझी? का? माझ्याशिवाय का झोप येत नाही का काय तुम्हाला? नाही म्हणजे आय थॉट तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल आणि मी झोपून गेलो तर असं नको व्हायला ना. मला तुमच्याशी बोलायचं असेल असं का वाटलं तुम्हाला? असं तर नाहीये ना की तुम्हालाच माझ्याशी काहीतरी बोलायचंय? नाही म्हणजे असं काही नाही. ठीक आहे, सोड, झोपतो. राणी, काय झालंय? कुठं काय? काहीच नाही. एक मिनिट. आता काय झालंय?
किती पोळलाय तो हात तुझा, कसं काय झालं हे सांग ना मला. अहो ती कुकर खाली उतरवत होते ना, मग थोडासा चटका लागला. थोडासा? हा थोडासा चटका वाटतोय तुला? अगं किती भाजलंय ते, किती त्रास होत असेल तुला. अहो सर काहीच होत नाहीये. वस्तीत असताना तर मी गरम तव्यावर भाकरी थापायचे, हे तर काहीच नाहीये. हे बघ तू किती स्ट्रॉंग आहेस ना, हे ऐकायचं नाहीये मला आता या सिच्युएशनला. आपण आत्ताच्या आता डॉक्टरकडे जाणार आहोत, काहीतरी ट्रीटमेंट घेऊया आपण याच्यावर. चल. असे ट्रीटमेंट डॉक्टरकडे जायची काय गरज आहे? एवढंच भाजलंय. काय करायची गरज आहे तू सांगू नकोस मला. चल पटकन. अहो सर तुला वाटतंय ते डॉक्टरकडे जायचंय. तुला वाटतंय ते थोडस नाहीये नाही ते. चल पटकन. चल सर चल. सर अहो, डॉक्टरकडे ऐका ना माझं. हे बघा एवढं काहीच झालं नाहीये, थोडस भाजलंय. माझ्या डोळ्यांनी दिसतंय मला किती पोळलंय ते, आणि मी तुझं काही ऐकणार नाहीये. आत्ताच्या आत्ता जाणार होत आपण. चल. अहो चल सर लवकर. सर ऐका ना सर. चल. सर अहो ऐका ना सर. मी का राणी हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाहीये. तुझा हात किती पोळलाय मला दिसतंय. सर आता तुम्ही ऐका हा माझं. हे बघा मला नाही एवढं लागले, म्हणजे एवढं डॉक्टरांकडे जाण्यासारखं काही झालेलं नाहीये सर. आणि तसंही मी घरगुती उपाय करणारच होते. आता एक रात्र वाट बघूया आपण. बोला ना तुम्ही. हे बघ राणी, तुझी जखम वाट बघण्या इतकी छोटीशी नाहीये ग. तुला किती दुखत असेल आय कॅन फील इट. हे बघ आपण डॉक्टरकडे गेलो, पटकन ट्रीटमेंट घेतली तर तुला बरं वाटेल ना. तुला कळत का नाहीये? अहो सर एवढी मोठी जखम नाहीये आणि मला नाही दुखत आहे, मी सांगते ना. मला हेच कळत नाहीये की तुला का रिस्क घ्यायची आहे. तू चल पटकन. चल म्हणजे. सर ऐका ना माझं. आज रात्री पुरतं मी काहीतरी घरगुती उपाय करते. जर मला बरं नाही वाटलं तर उद्या आपण डॉक्टरांकडे जाऊ नक्की. अहो तसंही आपल्याला आईसाठी डॉक्टरांकडे जायचंच आहे ना. हा अगं पण उद्यापर्यंत तुला जास्त दुखायला लागलं तर? असं नाही दुखणार मला. ठीक आहे, माझं ऐकायचंच नाही ठरवलंयस तू तर काय बोलणार मी पण. थँक्यू. चला आता. हॅलो ब्रदर. मी म्हटलं होतं ना, आपल्याला त्याच माणसाची काळजी जास्त वाटते ज्याच्यावर आपला जीव जडलेला असतो. अरे मग त्या व्यक्तीची काळजी आपल्याला स्वतःपेक्षा जास्त वाटू लागते, जशी आता तुला राणीची वाटते. करेक्ट. हा म्हणजे तू सांगितल्याप्रमाणे ही फिलिंग पण जाणवते मला ऍक्च्युली फील होतंय. अरे म्हणजे मला माझ्या मनाने सांगितल्याप्रमाणे 2 फिलिंग्स तर आल्या आहेत. आता फक्त एकच बाकी आहे. इंद्रा, म्हणजे तू राणीच्या प्रेमात पडलास की काय? आर यू सिरियस? मला ती आपल्या लग्नाला संसाराला इतकी वर्ष झाली तरी तुमच्या मनातलं मला सांगताना एवढा विचार करावा लागतोय. चला म्हणजे अजूनही बायकोच्या मनातलं कळतंय तर तुम्हाला. चांगलंय. तुम्हाला टोमणं मारल्याशिवाय बोलताच येत नाही ना. ठीक आहे, मला काय बोलायचं ते. माझं बोलणं तुम्हाला कितपत पटेल यात जरा मला शंकाच आहे, पण तरीही बोलते. म्हणजे तुम्ही, इंद्रा, सगळेच जेव्हा मला माझ्या चुका दाखवता ना तेव्हा खरं तर माझी ना चिडचिड होते, राग येतो मला. आणि त्या राणीच्या बाबतीतल्या असतील मग तर माझा संतापच होतो. पण खरं सांगू ना तर आत्ता यावेळेस मी खरंच शांतपणे विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की राणीच्या बाबतीतलं माझं वागणं बोलणं चुकीचंच होतं. एक मिनिट थांबा. हे काय ऐकतो नेमकं? म्हणजे तुम्ही जे बोलताय, जे मी ऐकतोय खरंच तसं आहे ना? मी म्हटलं ना,
माझं बोलणं तुम्हाला पटेल की नाही यात शंकाच आहे मला. तुमचा काही माझ्यावर विश्वास बसणार नाही, हरकत नाही. पण मला माझ्या चुकांची जाणीव होऊ लागली आहे, हे मात्र नक्की. आणि म्हणूनच मी ठरवलंय, दरवेळी त्या राणीला असं घालून पाडून बोलणं, तिला त्रास होईल असं वागणं, घरात विनाकारण वाद घालणं, हे सगळं मी पूर्णपणे बंद करणार आहे. इथून पुढे ना मी विचार करूनच वागेन. काहीही झालं तरी शांतपणे बोलेन, लगेच त्या राणीला दोष देणार नाही. आणि माझं काही चुकत असेल तर तुम्ही सुद्धा मला सांगा, समजवा, मी नक्की ऐकेन. सुरखे, आज घरी जायचं म्हणल्यावर तुझा चेहरा लयच खुल्लाय बघ. का बसा, तुमचं आपलं काहीतरी जास्त. आवरा की जरा पटापट. होय होय. झालं ना सगळं भरून? होय झालं. निघायचं का? चल उठ उठ उठ. हळू एक मिनिट थांब थांब. हात द्या. द्या हळू हळू. आज बरी झाली बाळा मी आता. आई, तुला हे असं परत पहिल्यासारखं तुझ्या पायावर उभं राहिलेलं बघून ना खूप बरं वाटतंय. चला घरी जाऊया. बुवा, घेतलं का सगळं? पॅकेट. अगं राहू दे घे तुम्ही. असू दे बाई. जावे बापू, तुम्ही आमच्यावर लय उपकार केलेत बघा. हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही बघा. हो, असं का बोलताय तुम्ही? मी कोणीच नाहीये का तुमचं? नाही, तसं नाही, पण केलेल्या उपकाराची जाण ठेवायलाच पाहिजे की. हे बघा, तुम्ही उपकाराची भाषा करून ना मला पर्क करताय. नाही सर, तसं नाही. तुम्ही जे केलेत ना ते नाही करत कोणी. तुम्ही आमच्यासाठी देव आहात, देव. ठीक आहे, तुम्ही सगळे असेच बोलणार असाल तर मी निघतो. सर, सर, खरंच आमच्यासारख्या गरिबांसाठी नाही कोणी उभं राहत. जर तुम्ही नसतात ना तर माझ्या आईचं काय खरं नव्हतं. थँक्यू सर.